निवी, काही पत्ता लागला का त्या गाडीचा? निवी, काय विचारतोय? काही पत्ता लागला का? आई, शेलार मॅडमना अर्जंटली बाहेर जायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी काही फोनवर बोलता आल्या नसत्या, म्हणून मी परत आले. असीम कुठे? रूम मध्ये. संपलं, सगळं संपलं आता. अभय, अभय इकडे या. असं काय करते? शांत व्हा, घाबरू नका. काय शांतू? अगं ती निवी, ती उद्या त्या शेलारबाईकडे जाणार आणि मग ते कार बद्दल विचारणार आणि मग ते कार शोधून काढणार आणि मग सगळं संपणार. संपणार? काय संपणार? काही संपणार नाही. हे बघा, नेवी उद्या जाणार आहे की नाही, त्यामुळे आपल्याकडे अजून एक रात्र याची. हा, ते शेलारबाई पण नेवीच्या बाजूनेच आहे. त्यामुळे आपल्याला जे काय करायचंय ना, ते आज रात्रीच करावं लागणार आहे. हे सगळेजण झोपतील ना की मग आपण दोघेच बाहेर जाऊ. नाही, मला जरा हे रिस्की वाटतंय आणि उद्या माझी मीटिंग पण आहे. अभय, मीटिंग? काय बडबडताय तुम्ही? हा, हे सगळं काय एकटीने करायचंय मी? नशीब तो मकरंद तरी माझी मदत करतोय. मकरंद? हो, मकरंदच. सगळं सांगितलंय मी त्याला आणि तो मदतच करतोय. कळलं? आता ते जे काय पैसे चारायचेत ना, ते तरी देणार आहे की कसं काय? पैसे मोजताय काय तुम्ही? उरलेले परत देईन. हा, झोपतायत आपले म्हातारे आई वडील चटईवर. आई गो, अरे देवा. मला ती सावकाश. पकड 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 पकड, ये पकड 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 पकड. अरे अरे काटे काय रे? मध्ये 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 काय आहे? आधीच एक अंथरुण घालून कंबरडा मोडलाय आणि काय असतं रे तुमची मस्ती? लाज नाही वाटत? चल चल. मला ती या इथे. अगं बाई, ही कुठे निघाली? मला वाटलं हे घालायला मदत करते. आता काय बाहेर झोपायचं का काय आपण? काय बोलताय सासूबाई? असं का करेन मी? उलट मी हे अंथरूण आत घेऊन जाते. आजपासून तुम्ही दोघे आत झोपा, बेडरूम मध्ये. निवेदिता, कशासाठी? आम्ही करू की मॅनेज. आणि तसंही बेडरूमची गरज तुम्हाला जास्त आहे. काका, हे बघा, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की तुम्ही आत झोपत जा. सासूबाईंना पाठीचा कमरेचा त्रास आहे, उगाच त्यांना अंगावर काढायला नको. आणि आम्हाला इथे झोपायला काही प्रॉब्लेम नाहीये. असीम, हे घे, हे आजी आजोबांचं अंथरूण आत घेऊन जा आणि आपलं बाहेर आण. तर राशी घेऊन जा ग ते. गुड गुड, जा आणा लवकर. निवेदिता, अगं इतकं काय मनावर घेतेस तू? नाही, तसं काही नाहीये काका. आम्ही इथे खाली झोपू शकतो आणि त्यांना खरंच त्रास होत असेल तर तुम्ही आत पलंगावर झोपा. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे निवीचा, तुम्ही झोपा. अरे काय बरोबर आहे यश? तुम्हा दोघांना प्रायव्हसीची जास्त गरज आहे. डोंबलाची प्रायव्हसी. यानावरच स्पोर मध्ये झोपलेला असताना कसली आली प्रायव्हसी? चला आतमध्ये झोपायला. नशीब सोनीला विचार करावा असा वाटला. हे घे. हो, पाणी घेऊन या. किती दिवसांनी पाठ गादीला टेकली, बरं वाटतंय. आई, काय आहे? काय म्हणजे? ती छान वाटतंय अश्विनी. अगं माझी पाठ मला थँक्यू म्हणतीये.
त्या निवीला अचानक कशी उपरती झाली? तुम्ही पण लोळत पडलाय तिथे. तीच माझ्या आयुष्यात ना नको त्या गोष्टी नको त्या वेळी होत आहे. बरोबर काय ग तुझ्या का नाकाला मिरच्या झोंबल्या? अगं इतके महिने तिकडे बाहेर जमिनीवर झोपत होते मी. आज किती दिवसांनी मला गादी मिळाली आहे पाठ टेकायला. माझे चांगले सुगीचे दिवस आलेत. तुला का त्रास होतोय? रात्री मला बाहेर जायचं. काय तुला रात्रीचं कुठे बाहेर जायचंय? रात्री हे बघ पाणी आहे. आई तुमची पाठ खुश झालीये ना, मग आता तुम्ही आराम करा. हा तुम्ही दोघेही आराम करा. मी येते. काय झालं हिला? काहीतरी विचित्रच वागतेय बर का. बरं मालती, मी काय म्हणतो, खूप उशीर झालाय, झोपूया का आता? अभय उठा, मला जायचंय ना. बघा मी जाऊन येते. मोबाईल राहिला. मी मोबाईल आणला. मी जाऊन येते. हो हॅलो, ऐक ना, 5 मिनिटात करते मी. 5 मिनिटात. हा हा. अगं अश्विनी, मकरंद काय म्हणतो? हे सगळं करणं गरजेचं आहे का? मला खरं खरं सांगा, तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडायचंय की आयुष्यभरासाठी तुरुंगात जायचंय? बाहेर पडायचंय ग. मग मला माझं काम करू द्या. मावशी, तू एवढ्या रात्री कुठे चाललीयस? मावशी, तुला रात्री झोपेत चालायची सवय आहे का? शेल्टर रूम मध्ये पण एका मुलाला अशी सवय होती. झोपेत नाहीये मी, जागी आहे, कळलं? अश्विनी मावशी, तू बाहेर चाललीयस का? बाहेर कुत्रे असतात पिसाळलेले. मी येऊ का तुझ्यासोबत? तुझ्यापेक्षा ना ते कुत्रे परवडले मला खरंच. बाबा जा ना, झोप. पण का? का? जा तू, झोप जा. अश्विनी वहिनी, काही प्रॉब्लेम झालाय का? तू ह्या वेळेला कुठे चालली आहेस? बाहेर नाही, बाहेर कसला तरी आवाज झाला ग, तो बघायला आले होते मी. आवाज येत होता? असीम, तू जा, झोप जा. मला जरा बघ, काही चोर वगैरे असेल. नाही नाही नाही, मी पाहिलं काही नाहीये. बस कशाला टेन्शन घेताय? जाऊन झोपा ना तुम्ही, जाऊन झोपा. मी पण झोपते. खूप खूप झोप येते मला पण. हा झोपूया. गुड नाईट. नेमका तो असी माडवा आला, नाही तर बरोबर निसटले होते. खरंच तुमच्या घरातली ना ब्याद येतो, ब्याद. आमच्या ह्यांचं जरा चुकलंच. त्या देविका सोबत ना त्या असीमला पण उडवून टाकायला पाहिजे होतं. उरावर येऊन बसलाय हा असीम. अगं पण आता काय करायचं? मकरंद ऐक ना, मला वाटतं तुला एकट्यालाच जावं लागेल त्याला भेटायला. काय? मी एकटा? नाही नाही, खूप रिस्क आहे. अरे असं काय करतोस मकरंद? माझ्यासाठी तू एवढं करणार नाहीस का? हा हे बघ, आपण एका टीम मधले की नाही. ते निवी,
तुझ्या तावडीत माझ्यामुळे सापडली हे लक्षात येतंय ना तुझ्या? हा ठीक आहे, मी जातो. भेटू उद्या. ओके ठीक आहे. काय झालं? ऐकलं नाही? तो असी माडवा आला ते मकरांना लावलंय, पण मी कामाला आता. तुम्ही झोपा झोपा झोपा, तुम्ही झोपा. ए तू काय करतोस इथे? मला तयार व्हायचंय पटकन. ए काय झेंडे काढायचे तुला? मला इथे 100 कामं करायची आहेत घरातली. चल 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 उठ 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 उठ. मला तयार व्हायचंय म्हणे. चल आला मोठा, मला रेडी व्हायचंय. जणू काय जायचंय याला कुठल्या तरी मोठ्या ऑफिस मध्ये. सासूबाई काय करते? त्याची आंघोळ तरी होऊ द्या. आता मला दिली आहेस ना खोली, मग माझ्या बाथरूम मध्ये हा काय करत होता? एक तर मला सकाळी 8च्या आत पूजा करायची असते, त्यामुळे लवकर माझी आंघोळ झाली पाहिजे. याचं काय आहे तिथे? आणि खोली दिली आहेत ना, तर खुल्या मनानं द्या. घुसखोरी करू नका आमच्या खोलीमध्ये. ताई थंडी वाजते. ताई आजी का चिडलीये? आपण तर फक्त रूम बदलली आहे ना, आणि बाथरूम तर तेच आहे. हे बघ असीम, उद्यापासून आजीची आंघोळ झाल्यानंतरच तू आंघोळीला जायचंस, कळलं? चल. मकरंद झालं काम? हो मग एका माणसाकडून त्या गाडीची माहिती मिळवली. काय काय माहिती मिळवली आहे? ती गाडी ज्या वेंडरची आहे ना, त्याचा नंबर मिळवलाय. तो इकडे येणार आहे दुपारी. आपण भेटून त्याला. नाही इट्स ओके, मी एकटी भेटेन त्याला. त्याचा नंबर सेंड कर ना मला, मी सेव्ह करते. घे. केला पण अश्विनी, ती निवी सुद्धा हीच गाडी शोधायच्या मागे लागली असेल ना? म्हणूनच लवकरात लवकर ही गाडी आपल्या ताब्यात येणं गरजेचं आहे. आणि तो पुरावा एकदा आला ना की मग तो नष्ट करून टाकायचा. पण मकरंद, हे सगळं होईस तोवर निवीला अडकवून ठेवायची जबाबदारी तुझी आहे. त्याची काळजी तू सोड, मी तिला बरोबर कामात अडकवू. चल, मला आता ऑफिसला निघायला हवं. ऑनलाईन हजेरी पण लावायची. ठीक आहे, थँक्यू सो मच. त्या खणात हो का? निवी अगं इथेच आहे तू अजून? आवरं नाही? अगं जायचं ना आपल्याला, गाडीची माहिती काढायची आहे. गाडी? कसली गाडी? मला ती बाई असीमला गाड्या बघितल्यानंतर का भीती वाटते हे आम्हाला कळलंय. का? कारण असीमने त्याच्या आईचा ऍक्सिडेंट बघितला होता, आणि आता कुठलीही गाडी बघितली की तू घाबरतो. म्हणून आम्ही चाललोय त्या गाडीचा शोध घ्यायला. कशाला? कशाला तुम्हाला या नसत्या गोष्टी उकरून काढायच्या आहेत आता? आणि यश, तुला काही कामधंदे नाही आहेत का? या हिच्या सावत्र भावासाठी तू जाणार तुझी कामधाम सोडून? कशासाठी? काय गरज आहे? कशाला तुला हिचं शेपूट बनवून जायचंय? हिला जायचं असेल तर हिला जाऊ दे की. मला ती बाई ती एकटं कसं करणार आहे सगळं? सासूबाई, हे बघा, मला कुठलंही प्रकरण मुद्दामून उकरून काढून कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. असीमच्या मनातली भीती घालवायला आणि त्याला न्याय मिळवून द्यायला हे सगळं करते मी. कशाला हवाय त्या अनाथ कार्ट्याला न्याय? अनाथ नाहीये तो. मी आहे त्याच्या बरोबर, त्याची ताई. ए, ताई असलीस ना तरी सावत्र बहीण आहेस तू त्याची, सख्खी नाही. आणि या तुमच्या सावत्रपणासाठी माझ्या सख्ख्या लेकाची कशाला फरफट करताय ग? ए बाई, अगं तुला नोकरी आहे. माझ्या लेकाचं ना एकुलतं एक गॅरेज आहे. त्यातनं जे उत्पन्न मिळतं ना त्याच्यावर आपलं घर चालतं. नाही ए असं तुझ्या पत्राला धरून तुझ्या मागे मागे चालत राहिलं ना तर धड संसारही व्हायचा नाही आणि त्याला 4 पैसेही मिळायचे नाही.
मालतीबाई, मी माझ्या कामात कधी कमी पडलोय? उगीच तुम्ही त्रागा करून घेऊ नका. छान. म्हणजे मी तुझ्या भल्यासाठी बोलते आणि तू तिचीच बाजू घेतोस ना. धन्या, तू एक काम कर, पटकन आवरून घे. तुला आणि असीमला मी नाश्ता देते आणि तू गॅरेजमध्ये जा आणि असीमला पण घेऊन जा. म्हणजे तुझ्या कामात काही अडथळा नाही येणार. बाकीचं सगळं मी बघते काय करायचं ते. त्याचा काय उपयोग आहे? नाही म्हणजे तुझं शेपूट गेलं पण त्या अनाथ कार्ट्याचं लोडणं आलंच ना याच्या गळ्यात, ते बघायलाच लागणार. त्याचा काय उपयोग आहे? मालतीबाई, असीम माझ्यासाठी लोडणं नाहीये. मी सांभाळीन त्याला, ठीक आहे? हॅलो. काय ऑफिसला याची काही शिस्त आहे की नाही? नोकरी टिकवायची असेल तर 10 मिनिटात ऑफिसला पोच. काय 10 मिनिटात कशी पोहोचणार मी? आणि 1 मिनिट, मी काय येऊ आता? माझी ठरलेली वेळ व्हायची अजून. मी तेव्हाच येईन. असं? मग दुसरी नोकरी शोध. बाय. आटपा पटकन. बरोबर सापळा रचलाय मकरंदने. आता काय तुझी सुटका होत नाही निवी. आणि तोपर्यंत मी त्या गाडीचा निकाल लावून मोकळे होते. येस. काय झालं? अर्जंटली बोलवलंय. नोकरी टिकवायची असेल तर ताबडतोब ऑफिसला जावं लागेल. ठीक आहे, तू जा ऑफिसला. मी शिलारबांकडे जाऊन येतो. आणि असीम? नाईक साहेबांना सांगतो असीमकडे लक्ष द्यायला. हे नाहीयेत बरं का, हे बाहेर गेलेत. आणि आम्ही दोघी काही असीमला सांभाळत नसतो. नाहीतर काय? नाही, असीम काहीतरी करायचा आणि मग आमच्यावरती नाव येणार. कोणी सांगितलं हा त्रास? आई चला हो, तुम्हाला साडी दाखवायची. चला चला. अश्विनी वहिनी, प्रत्येक वेळेला असीम. काळजी करू नकोस. काहीही झालं तरी मी शेलारबाईंना आज भेटणारच आहे. तू हे बघ, तू गॅरेज सांभाळ आणि असीमला सांभाळ. बाकी सगळं काय करायचं, कसं करायचं ते मी करते मॅनेज. ठीक आहे? ठीक आहे. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. मॅम, सरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलं. ओके. आज याला धडा शिकवावाच लागणार. आत्ताच्या आत्ता शेलारबाईंना भेटायला जावंच लागेल. काय काम आहे? काम? या, भरपूर काम आहे. या फाईल्स दिसत आहेत ना? या डायरीमध्ये सगळ्या वेंडर्सचे कॉन्टॅक्ट्स आहेत. सगळ्या वेंडर्सचे नाव, पत्ते आणि नंबर्स वेगवेगळे लिहून त्यांना आपल्या कंपनीची जॉब प्रोफाईल समजावून सांगायचे तुम्हाला. लागा कामाला. अरे लागा, बघत काय बसलाय? एवढा सुंदर आहे मी? नाही, मी हे काम करणार नाही. हे काम माझ्या जॉब प्रोफाईल मध्ये नाहीये. जॉब प्रोफाईल? मी सांगेन ते काम करणं हीच जॉब प्रोफाईल आहे तुझी. विसरलीस? मी सांगितलं उठ की उठायचं, मी सांगितलं बस की बसायचं. आणि काय गे, काय काय लायकी काय आहे तुझी? हा, कुठल्या तरी फडतूस गॅरेजवाल्याची बायको आहेस तू. मी तुला इथे कामावर ठेवून घेतलंय ना, हे उपकार समज माझे. त्यामुळे मी बोलवेन तेव्हा इथे यायचं आणि माझी सेवा करायची. नाहीतर या कंपनीतून लाथ मारून हाकलवायला कमी करणार नाही मी तुला. कळलं? हसायला काय झालं?
चेष्टा नाही करत आहे मी. माझ्या नाईलाजाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतोयस ना तू मकरंद? तुझ्यासारखे पुरुष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बायकांचा गैरफायदा घेतात आणि तुमच्यामुळे अख्ख्या पुरुष जातीचं नाव खराब होतं. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे सर. तुमचा फोन चेक करा ना जरा. नाही मकरंद, हा व्हिडिओ जर मी व्हायरल केला तर परवा जेवढा मार खाल्लायस ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मार खावा लागेल तुला. आणि जर धन्याला समजलं तर मग विचारूच नकोस. आणि ह्या वेळेला मी त्याला थांबवणार नाही. माझ्या गरजेपोटी मी आत्तापर्यंत तुझा छळ सहन केला, पण आता नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे करते आणि माझ्या जॉब प्रोफाईलमध्ये जी कामं आहेत मी तीच करेन. त्या बाहेरची कामं मला सांगायची हिम्मत पण करू नकोस. कळलं तुला?